रॅपिड फोर्स मुंबईतील रस्त्यांवर उतरली आहे आणि मराठा आंदोलकांना आवळण्याचा प्रयत्न सुरू आहे। हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। पहिला आपण सकाळपासूनच जरांगे पाटलांचं आझाद मैदानावर उपोषण सुरू झालंय आणि अजून देखील बाहेर गावावरून महाराष्ट्रभरातून हे आंदोलक प्रवेश करतायत आणि त्या पार्श्वभूमीवर रॅपिड फोर्स आता मुंबईतील रस्त्यांवर पाहायला मिळते। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। रुपाली, आपण पाहतोय हजारो लाखोंच्या संख्येने हे आंदोलक जमा झालेले आहेत, मोठी गर्दी आहे मुंबईमध्ये आणि त्या पार्श्वभूमीवर रॅपिड फोर्स देखील ऍक्टिव्ह झाली आहे। काय अधिक माहिती? मुंबईमध्ये खरं तर सकाळपासूनच मनोज जरांगे पाटील आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत लाखोच्या संख्येने हे सगळे मराठा बांधव जमलेले आहेत। मात्र या आंदोलनासाठी जी वेळेची मर्यादा घालून दिलेली होती ती मर्यादा आता पुढच्या काहीच वेळात खरं तर संपणार आहे आणि त्याच्यामुळे आपण पाहत आहोत की मुंबईच्या रस्त्यांवरती आपल्याला सीआरपीची फोर्स सध्या पाहायला मिळत आहे आणि आपण या ठिकाणी तर पाहतो आहोत की मोठ्या संख्येने जे सगळे मराठा बांधव जमलेले आहेत त्या बांधवांना आता एका बाजूला करण्याचा, त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो या फोर्सचे सगळे जवान आपल्याला या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। जी वेळेची मर्यादा घालून दिलेली आहे ती आता संपत आलेली आहे आणि मुंबईमध्ये सध्याचे सगळे कर्मचारी आहेत जे कार्यालयामध्ये काम करण्यासाठी खरं तर दक्षिण मुंबईमध्ये येत असतात त्यांना आता सुटण्याची वेळ झालेली आहे आणि ते सुटत असताना मुंबईमध्ये आणखी जास्त परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ शकते। ती परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ नये यासाठी म्हणून सध्या जी संपूर्ण यंत्रणा आहे ती आता सज्ज झाल्याचं पाहायला मिळतं। आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणचे जे डीसीपी आहेत प्रवीण मुंडे ते देखील रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि ते देखील या संपूर्ण वाहतुकीचा आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळतात। रस्त्यांवरती चहू बाजूला जे सगळे मराठा आंदोलक या ठिकाणी जमलेले होते त्यांना बाजूला करून आता गाड्यांसाठी रस्ता मोकळा करून देण्याचं काम जे ते फोर्सच्या माध्यमातून केलं जात आहे आणि हे सगळे जे मराठा बांधव आहेत त्यांना आझाद मैदानच्या दिशेने पाठवण्याचं काम केलं जात आहे। सध्या मुंबईमध्ये आपण नक्कीच धन्यवाद रुपाली, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।